शुक्रवार या उपक्रमाची पत्रकार परिषद नेमकं काय आहे? नाट्य शुक्रवार काय आयोजन असेल याबाबत मी मुंबई मराठी पत्रकार संघाचे सचिव शैलेंद्र शेखरे यांना विनंती करते की त्यांनी दोष नोंदवावा. नमस्कार. नमस्कार. प्रारंभिक मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला उशीर झालाय थोडा कार्यक्रम सुरू करायला. अधिवेशनातील नाट्यपूर्ण घडामोडी संपल्या आहेत. आता हा नाट्य शुक्रवार पत्रकार संघातर्फे अनेक उपक्रमांची आम्ही आयोजन करत असतो, आखणी करत असतो आणि ते उपक्रम आम्ही प्रत्यक्षातही आणत असतो. त्यातलाच हा एक अनोखा उपक्रम आहे. मी अध्यक्ष संदीप चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाची माहिती द्यावी. धन्यवाद शैलेंद्र. कार्यवाहीने खरं तर दिलगिरी व्यक्त केलेली आहे, परंतु दिलगिरी व्यक्त मी केली पाहिजे, कारण आजच्या या पत्रकार परिषदेला जो विलंब झाला तो मी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे थोडंसं ठाण्यामध्ये माझा एक दैनिक वित्तन बातमीचं एक अर्जंट काम निघालं आणि वेळेचं गणित जे आहे ते चुकलं. काम का वेगळीचं आणि थोडासा विलंब झाला, त्यामुळे मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करतो. आजचा दिवस जो आहे हा खऱ्या अर्थाने म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघासाठी सुद्धा खूप मोठा दिवस आहे. कारण बरेच दिवस आम्ही चर्चा करत होतो की या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये काय काय नवीन उपक्रम करता येतील. त्यावेळी अनेक उपक्रमांवर आमची चर्चा झाली आणि त्यातला एक महत्त्वाचा जो उपक्रम होता तो म्हणजे प्रायोगिक रंगभूमीसाठी काय करता येईल. आणि आमच्या सुदैवाने आमचे विश्वस्त देवदास मटाले जे आहेत हे नाट्यक्षेत्राशी निगडीत होते, त्यांना त्यांचा अनुभव होता. आणि आमच्या दुसऱ्या विश्वस्त वैजंती आपटे जे आहेत याही नाट्यक्षेत्राशी संलग्न आहेत. त्या मराठी रंगभूमीची जी संघटना आहे तिथे सुद्धा त्या पदाधिकारी आहेत, अखिल भारतीय मराठी नाट्य संघटनेचा. त्यामुळे नाट्यसंस्थेशी तसा आमचा जवळीक होता आणि काय करता येईल त्या निमित्ताने यावर चर्चा चालू होती. आणि अशात एक दिवशी मटालेजी आमचे दोन मित्र जे आहेत आपल्या बाजूला बसलेले आहेत त्यांचा मी परिचय आधी करून देतो की दिग्दर्शक अभिनेता रवींद्र देवधर आमच्यासोबत व्यासपीठावर आहेत. त्याच्यानंतर पत्रकार नयना रहाळकर आहेत, मटालेजी आहेत, शिर्के आहेत, स्वाती घोसाळकर आमचे अध्यक्ष आहेत. तर मटालेजी एक दिवशी देवधरजी आणि रहाळकरांना सोबत घेऊन आले आणि असा एखादा प्रयोग आपल्या इथे करता येईल का. त्यांचा एक एकपात्री प्रयोग होता, त्यांचा एक द्विपात्री प्रयोग आहे. आणि मग आमच्या मनात हे होतच की आपण काय वेगळं करू शकतो प्रायोगिक रंगभूमीसाठी. आणि मग एकत्रित विचार मंथनातून असा एक विचार पुढे आला की मुंबई मराठी संघाची ही जी 5 मजली वास्तू आहे याला एक ऐतिहासिक वारसा आहे. म्हणजे जवळ 83 वर्ष आपण त्याला 84 वर्ष आपण साजरा करतो आहोत. तर आमच्याकडे जो वरचा सभागृह आहे एक 300-350ची त्याची कपॅसिटी आहे. तर हा प्रायोगिक रंगभूमीसाठी देता येईल का. महाराष्ट्रातनं विविध जे ग्रामीण भागामध्ये प्रयोग होत आहेत त्या प्रयोगाला मुंबईमध्ये एक हक्काचं व्यासपीठ मिळू शकते का. आणि मग त्यातून एक संकल्पना आली की त्याचं नावही नयनाने सुचवलं आणि खूप उत्तम नाव सुचवलं आहे. जे तुम्हाला नाट्य शुक्रवार हे जे नाव दिसत आहे खरं म्हणजे हे तिची कल्पनाशक्ती आहे, क्रिएटिव्हिटी आहे. सो थँक्स नयना नाव सुचवल्याबद्दल. सो नाट्य शुक्रवार असा एक अभिनव उपक्रम करायचं आम्ही ठरवलं. माझा सहकारी कार्यवाह शैलेंद्र शेखरे असतील, मटाले असतील, स्वाती असतील आणि संपूर्ण कार्यकारिणीने आम्हाला एकमताने परवानगी दिली की आपण हे करू शकतो. मग कोणतंही काम करायचं म्हटलं म्हणजे आपण असं म्हणतो ना की सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. तर मग हे नाट्य शुक्रवारचं नाटक करताना पैशाचं गणित कसं जुळवायचं. तर आमच्या मनात असं आलं की ग्रामीण भागातनं जी प्रायोगिक रंगभूमीवरची माणसं मुंबईत येणार त्यांचा जाण्याचा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च हा खूप मोठा असतो. आणि त्यामुळे बऱ्याच अंशी ही जी ग्रामीण भागातली कला आहे ही मुख्य शहरामध्ये किंवा मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचत नाही. आणि मग त्यासाठी सभागृह देणं इतकं पुरेसं नव्हतं. तर सभागृह देता येता त्यांचा उत्साह वाढवेल, त्यांना त्यांचं मनोबल उंचावेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे हृदय तर सगळ्यांचं आहे, म्हणजे हृदयात आपल्या सगळ्यांचं आहे की हे असं काहीतरी नाट्यक्षेत्रासाठी केलं पाहिजे. पण हृदयावरचा जो किस्सा आहे तो किस्सा जर भरलेला नसेल तर ते नाटक जे आहे ते लोकांपर्यंत तेवढ्या दमदारपणे पोहोचणार नाही. आणि म्हणून आमच्या सगळ्या कार्यकारिणीने असा विचार केला की आपण अनुदानाच्या तत्वावर यांना अजून काही देऊ शकतो का. सभागृहात आपण मोफत देणारच आहोत पण त्यासोबत त्यांचा जाण्याचा प्रवास खर्च किंवा इतर खर्च काही आपण देऊ शकतो का. आणि मग त्यातनं प्रायोजकत्वाची कल्पना पुढे आली. आणि मग कार्यकारिणीने आम्ही इंडियन ऑइलला आम्ही हा संपूर्ण कन्सेप्ट मांडला. आणि तुम्ही बिलीव्ह करा दुसऱ्या सेकंदाला त्याने हा जो संकल्प आहे याला लगेच अनुमती दिली
आणि आमचा हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. त्यामुळे पुढच्या 12 महिन्यासाठी म्हणजे आम्ही दर महिन्याचा 4था शुक्रवार अशासाठी निवडलेला आहे, कारण 4था शुक्रवार शनिवार जो असतो तो शनिवार रविवार सुट्टी असते, 4थ्या शनिवारी वगैरे बँका किंवा सरकारी ऑफिसला, आणि या विटी आणि फोर्ट परिसरात अनेक सरकारी ऑफिसेस आहेत. त्यामुळे 4था शुक्रवार जर निवडला तर शनिवारी सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रायोगिक रंगभूमीसाठी प्रेक्षक इथे येऊ शकते. विटी स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आपला मुंबई मराठी पत्रसंघाची वास्तू आहे. म्हणून 4था शुक्रवार, दर महिन्याचा 4था शुक्रवार हा नाट्य शुक्रवार, आणि तो सुद्धा प्रायोगिक रंगभूमीसाठी साजरा करायचा आपण असं ठरवलं. आणि मग इंडियन ऑइलने आम्हाला पुढच्या 12 महिन्यासाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याच्यामध्ये खर्च वजा जाता आम्ही प्रत्येक नाटकाला जवळपास 10,000 रुपयाचं अनुदान देणार आहोत. म्हणजे जे नाट्य कलाकृती साध्य करतील त्या प्रत्येक प्रयोगाला आपण 10,000 रुपयाचं अनुदान देणार आहोत, प्लस संपूर्ण सुविधा जी आहे ती आपण त्यांना पूर्णतः मोफत उपलब्ध करून देणार आहोत. आणि आमची इच्छा हेच आहे की मुंबई मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकारिता आणि एकूणच मराठी संस्कृती याच्यामध्ये आपापलं योगदान 83 वर्ष देत आलेले, आणि हाच सुवर्ण वसा जो आहे तो पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आमची नवी कार्यकारिणी करते आहे. पण शेवटी जसं असं म्हणतात ना की कार्य किती मोठं असलं तरी एक टीम लागते. म्हणजे हे शिवधनुष्य पेलायचं झालं तर त्या क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती लागतात. आणि मग प्रश्न असा आला की याचं नियमन कसं करणार, आणि म्हणून आम्ही आमचे विश्वस्त देवदास मटाले यांना विनंती केली. त्या फार कमी जणांना माहिती असेल, ते स्वतः नाट्य क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांच्या कॉलेज काळात त्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये आपली कला दाखवलेली आहे. ते बसबस म्हणतात, परंतु त्यांच्या अनेक असे गुण आहेत ते अनेकांना माहिती नाही आहेत, आम्हाला सुद्धा हळूहळू कळतंय. सो आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही ही जी नाट्य शुक्रवार आहे ही समिती तुम्ही लीड कराल का, आणि त्यांनी सुद्धा अगदी स्वेच्छेने हा आनंदाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सो कार्यकारिणीने आम्ही एक समिती नेमलेली आहे, कारण आमचा पहिल्यापासूनचा प्रयत्न कार्यकारिणीचा हा राहिलेला आहे, शैलू असेल, स्वाती असेल, मी असेल किंवा आमच्या इतर सदस्य, की एखादा उपक्रम आपण सुरू केला की त्या उपक्रमाला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. कार्यकारिणीमुळे आमचं त्याच्यावर लक्ष असेल, परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये त्या क्षेत्रातली तज्ज्ञ असले पाहिजेत, हा पहिला प्रयत्न होता आमचा. आणि म्हणूनच आम्ही मटाले साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नाट्य समिती नेमली, ज्याच्यामध्ये रवींद्र देवदास आहेत, ते सुद्धा दिग्दर्शक अभिनेते आहेत, नैना रहाळकर आहे जी नाट्य आणि एकंदरीत या क्षेत्रामध्ये तिचं खूप काम चालू आहे. आणि ही 3 जणांची जी समिती आहे ती मटाले साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येईल. आणि पुढच्या 12 महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या 12 महिन्यातला जो 4था शुक्रवार असेल त्यावेळी कोणती प्रायोगिक रंगभूमीची कलाकृती ते सादर केली जाईल याचा अंतिम निर्णय जो आहे हे 3 सदस्य घेतील. आणि मी अध्यक्ष म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाच्या वतीने जर हे स्पष्ट करू इच्छितो की या संपूर्ण उपक्रमामध्ये तुम्हाला तिघांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुमच्या काय म्हणताय विश्वासावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही योग्य आणि अत्यंत उत्तम अशा दर्जेदार प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकारांना तुम्ही 3 जण न्याय द्याल याचा आम्हाला विश्वास आहे. आणि आमच्याकडनं तुम्ही निश्चिंत राहा, आमच्याकडनं कोणतीही शिफारस किंवा कोणतीही बळजबरी तुमच्यावर होणार नाही की अजून एक नाट्यप्रयोग दाखवला गेला पाहिजे. कोणतीही नाटकं इथे होणार नाहीत, एवढं तुम्ही निश्चिंतपणात बघा. आणि जसं म्हटलं की हा नाट्योत्सव आहे, आनंदाचा क्षण आहे, साजरा करण्याचा क्षण आहे. कारण महाराष्ट्राला रंगभूमी, कारण मी जवळजवळ 39 देश फिरलोय, परंतु 365 दिवस नाट्यभूमीवर रंग सादर करणारी मला असं वाटतं अख्ख्या जगामध्ये भारतही नाही, महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य असावं की जिथे 365 दिवस नाट्यकर्मी आपली कला सादर करतात आणि नाट्यरसिक त्या कलाकृतीला तेवढंच भरभरून प्रोत्साहन देतात, प्रतिसाद देतात. आणि मला असं वाटतं हा जो वसा आहे ही आपली एक वैभवशाली परंपरा आहे आणि तो आपण जपला पाहिजे. आणि मुंबई मराठी पत्रकार संघ त्यात आपलं थोडंसं अंशतः योगदान देत आहे. एकंदरीत हा नाट्य शुक्रवार कसा असणार आहे, त्याची व्याप्ती काय असणार आहे आणि एकंदरीत तो आम्ही कसा राबवणार आहे हे सांगण्यासाठी मी आमचे विश्वस्त देवदास मटाले यांना विनंती करतो की त्याने याच्यावर थोडं प्रकाश टाकावा. त्यातले बऱ्याचशा गोष्टी अध्यक्षांनी सांगितलेल्याच आहेत की नाट्य शुक्रवार म्हणजे आपण काय सुरू करतो ते. पहिली गोष्ट म्हणजे आमचं जे व्यासपीठ जे आहे वरचं 2ऱ्या मजल्यावरचं हे फारसं मोठं नाही, त्यामुळे नाटक मोठं सादर करणं तिकडे शक्य होणार नाही, त्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की तिथे हौशी एकांकिका, दीर्घांक असे छोटे छोटे प्रयोग कसे करावेत आणि त्या योगे लोकांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही ते करायचं ठरवलेलं आहे. आता सुरुवात 25 तारखेला रवींद्र देवधर यांच्या दीर्घांकाने होणार आहे. मी भारतीय म्हणून दीर्घांकाच्या त्याने होणार आहे. आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये काय काय आपल्याला बदल करता येतील आणि काय काय शक्य होईल ते आपण करणार आहोत. पहिली गोष्ट प्रक्रिया मगाशी अध्यक्षांनी सांगितली समजून की काय आहे, कसं आहे, काय ते.
त्याच्याबद्दल आपण जाहिरात करणारच आहोत जे जमेल तशी. आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण आहे की लोकांपर्यंत पोहोचावं की मुंबई मराठी पत्रसंघ काय करते. तुम्ही काय बोलताय? मी देवदत्तांना विनंती करतो की पुढचं मार्गदर्शन करावं. नाट्य शुक्रवार हा उपक्रम मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित करते, यासाठी मी सर्व कलाकारांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. कारण आम्ही मुंबई बाहेरचे जे कलाकार आहेत ते मुंबईच्या लोकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी कायम धडपडत असतो, पण संधी खूप कमी मिळते. याचं कारण एक असं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये आम्हाला कोणी येऊ देत नाही, पण त्या सर्कलमध्ये शिरण्यासाठी यांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी यांना धन्यवाद मानतो त्यांचे. आणि त्याचबरोबर आम्ही चर्चा जेव्हा झाली तेव्हा अशीच झाली की शक्यतो मुंबईच्या बाहेरचेच संघ बोलवायचे. याचं कारण त्या लोकांना, मालवणचे आहेत, रत्नागिरी आहे, विदर्भातले आहेत, औरंगाबादचे आहेत, ही मंडळी कायम कला सादर करत असतात. मग दशावतारी आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या कला सादर करत असतात, त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचाव्यात ही इच्छा आहे. आणि त्याचबरोबर त्यांना एक कुठला तरी एक वेगळा उत्साह मिळेल, नाही यार मी मुंबईला गेलो आणि माझी कला सादर करून आलो. यातनं त्यांना जो आत्मविश्वास वाढणार आहे तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी याचा खूप काही उपयोग होईल असं मला महत्व वाटतं. आणि यात 25 तारखेला पहिला जो उपक्रमातला पहिला जो पुष्प म्हणू आपण त्याला, मी भारतीय म्हणून दीर्घांक आम्ही सादर करतोय. हा दीर्घांकाचे इथं 210वा आता प्रयोग होतोय. मराठीमध्ये दीर्घांकाचे 200च्या वर प्रयोग झालेलं कदाचित ते पहिलंच आहे. आणि याच्यामध्ये मूळ हेतू आमचा असा आहे, आता ते दीर्घांक बघितल्यावर कळेल, त्यावर मी जास्त बोलत नाही आता, पण फक्त एवढंच सांगतो की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ही जी भावना आता सध्या आहे ती भावना कुठेतरी कमी होऊन स्वातंत्र्य नक्की कसं मिळालं आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण काय करायचं यासाठी असलेला एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. एक स्वातंत्र्य चळवळीचा लेखाजोखा आहे आणि तो आम्ही लोकांसमोर मांडतोय आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद पण मिळतोय. आणि आम्हाला पहिला शो सादर करायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच या पत्रकार संघाचे अध्यक्षांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या पुढच्या प्रत्येक चौथ्या शुक्रवारी तुम्हाला एक वेगळं खूप छान आणि एक अलौकिक अशी नाट्यकृती बघायला मिळेल याची खात्री देतो. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मला बोलायला बाकी काही राहिलेलं नाहीये, या सगळ्यांनी सगळं कव्हर केलेलं आहे. फक्त एवढंच सांगते की याच्यामध्ये माझी भूमिका एवढी आहे की जसं सगळ्यात पहिल्यांदा देवदास मटालेजींना मी अप्रोच केलं होतं. मी भारतीय मुंबईमध्ये प्रयोग जास्तीत जास्त लागावेत म्हणून मी प्रयत्न करत होते, कारण त्यांचा 209 जे प्रयोग झालेले त्या 209 पैकी जेमतेम 9-10 प्रयोग मुंबईत झाले. बाकी सगळे प्रयोग त्यांचे पुणे आणि कोकण किंवा महाराष्ट्रात बाकी झालेले आहेत. तर मी भारतीय या नावावरून आपल्या लक्षात येतं की त्याच्यात काय संदेश असेल, तर तो संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, मुंबईत पोहोचावा म्हणून मी प्रयत्न करत होते. आणि देवदास मटालेजींना मी अप्रोच केलं की जरा प्रयोग ऑर्गनाईज करायला मदत करा, तर त्यांनी मला इथे संदीप चव्हाणकडे आणलं. आणि संदीप चव्हाणजींनी सांगितलं, अरे आम्ही आत्ताच कार्यकारिणीत आमचा प्रस्ताव मंजूर झालाय, असं असं आपल्याला नवीन ऍक्टिव्हिटी सुरू करायची आहे, तर त्याची जबाबदारी आता तूच घे आणि तूच सगळं कर. त्यामुळे एकदम असं झालं मला पण. आय वॉज झॅप्ड. पण धन्यवाद माझ्यावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी इथे या उपक्रमामध्ये जे काही त्यावेळेला सादरीकरण असेल त्यावेळेला इथे मला भेटाल आणि चांगला प्रतिसाद द्याल. आणि हे महाराष्ट्रभरातले रंगकर्मी जी ऍक्टिव्हिटी करतात, जे प्रयत्न करतात, त्याला तुम्ही सगळेजण सपोर्ट करा. धन्यवाद. 1-2 मिनिटांसाठी कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याचं उद्घाटन हे आलंच. आणि जसं म्हणतात ना की तुमची सुरुवात किती दमदार होते यावर तुमचा पुढचा प्रवास महत्वाचा असतो. सो देवदाजी, थँक्यू व्हेरी मच. एवढा सुंदर दिनांक तुम्ही या नाट्य शुक्रवारासाठी दिलेला आहे, त्यामुळे सुरुवात तर दणक्यात होणार आहे. पण मी जी या कार्यक्रमाचा जो उद्घाटन शो आहे त्याच्याबद्दल थोडं विस्तृत सांगण्यासाठी मी मटालेंना विनंती करतो. मुख्य म्हणजे हे सगळे प्रयोग विनामूल्य आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना केशात हात घालावा लागणार नाही. आणि हा पहिल्या प्रयोगाचं आमच्या याचं उद्घाटन जे आहे त्या उद्घाटनाला सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुण नलावडे,
सुप्रसिद्ध अभिनेत्री संजय मोने आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक लेखक मिलिंद पेडणेकर ही 3 माणसं उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा नाट्यप्रयोग जो आहे तो सुरू होणार आहे 6 वाजता, पण ही सगळं उद्घाटन असल्यामुळे तो 5 वाजता त्या दिवशी 25 तारखेला सुरू होईल. उद्घाटन वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ मिळेल आणि मध्ये वेळ मिळाल्यानंतर मग 6 तारखेनंतर ते नाटक 6 वाजल्यानंतर ते नाटक सुरू होईल. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि तसं आपल्या पत्रकारिता प्रेस कॉन्फरन्स टाकावं सगळ्यांनी आणि काही प्रश्न असतील ते विचारावे. एक फक्त अजून माहिती राहिलंय, मगाशी देवदासजी माझ्या कानात हळूच बोलले, पण ते हळूच बोलण्याची गोष्ट नाही, ती जोरदारपणे सांगितली पाहिजे. ही गोष्ट अशी आहे की हा जो आपण कार्यक्रम आहे हा प्रेक्षकांसाठी आपण पूर्णतः मोफत ठेवलेला आहे. जे प्रेक्षक नाट्यरसिक या उपक्रमाला येऊ शकतात त्यांच्यासाठी हा पूर्णतः मोफत आहे. आपण हा प्रयोग सादर करणाऱ्या नाट्यसंस्थेला सुद्धा अनुदान देणार आहोत 10,000 रुपये प्रत्येकी. असं असलं तरीही तिथे एक पेटी ठेवण्यात येणार आहे. ती पेटी ऐच्छिक असेल. ज्या नाट्यरसिकांना असं वाटेल की नाट्यकलाकृती त्या दर्जाची आहे तर त्यांनी त्यांच्या खिशाला झेपेल एवढी देणगी त्या पेटीत टाकावी अशी विनंती देवधर, त्याच्यानंतर मुंबई मराठी पत्रसंघ आणि त्या तमाम नाट्यप्रेमींच्या किंवा नाट्यकलाकारांच्या वतीने मी आपल्याकडे करतोय आणि आपण ती आपल्या बातमीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावी. प्रवेश पूर्णतः मोफत आहे. ऐच्छिक देणगी जर द्यायची असेल तर तिथे एक पेटी ठेवली जाईल ज्यातनं त्या कलाकारांचा उत्सव वाढवला जाईल. मी स्वतः गोसावींना पुढील प्रश्न तुम्हाला असतील कोणाला या संदर्भात प्रश्न विचारायचे असतील? समितीचे निकष काय असणार आहे? म्हणजे नाटकाची संहिता, दिग्दर्शन, कालावधी, निकष काय असणार? याची नियमावली आपण फायनल कर्तव्य केलेली आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही लोकांकडनं अर्ज मागवणार आहोत. अर्ज मागवल्यानंतर त्यांची संहिता पण मागवणार आहोत आणि त्या संहिता ज्या समजा आपल्याकडे 20 संहिता आल्या असं गृहीत धरूया. त्या 20 संहितांमध्ये आम्ही 3 जण मिळून त्यातल्या कुठल्या संहिता सादर करायला चांगल्या आहेत त्याची निवड करणार आणि त्यानंतर त्या लोकांनी त्यांची तालीम, आता आम्ही जाऊन बघू शकत नाही प्रत्येक ठिकाणी, त्यांची त्यांनी तालीम रेकॉर्ड करून पाठवायची. त्यात कॉस्ट्युम घाला, मेकअप करा अजिबात नाही. तालीम फक्त आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा. त्या तालमीतनं जे काय आम्हाला हे होईल त्याप्रमाणे आपण ते सिलेक्शन करणार. मग याच्यामध्ये कुठेही असं नाहीये की बुवा नाही आता हे माझ्या ओळखीचं आहे म्हणून असं होणार नाही सगळ्यांकडे. आणि आपण हे प्रेसमधनं सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत की असा आपण उपक्रम चालू केलाय आणि असं हे या पद्धतीने आहे. समजा असं झालं की बुवा नाही 30 एंट्री आल्या आणि 30 पैकी आता आम्हाला 25 खूप छान वाटल्या तर मग यावर्षी 12 पुढच्या वर्षी 12 अशा पद्धतीने ते डोक्यामध्ये आहे. त्यामुळे ह्याला नियमावली आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचा नियम असा आहे जो आता बोलायला हरकत नाही की फक्त नियमावली नाही, आचारसंहिता सुद्धा आहे की इथं आल्यानंतर जी शिस्त पाळणं गरजेचं आहे ती इथून बाहेर पडण्यापर्यंत इथपासून सगळी व्यवस्थित आपण नोटिंग करून ते आचारसंहिता नाही आपण नियमावली तयार केली. हो, एकपात्रीला पण देणार. एकपात्रीला पण कारण कसं होतं की तो एक वेगळा प्रकार आहे. एकपात्री हा वेगळा प्रकार आहे आणि त्यातून सुद्धा खूप काही वेगळं मिळतं आपल्याला. त्यामुळे एकपात्री हा मी हॅट्स ऑफ टू देम किती करतात ते पण आहेतच. एकांकिका सुद्धा आहे, दीर्घांक आहे आणि समजा जर का 2 तासाचं नाटक असेल एखादं किंवा ते सादर कर, कारण काय प्रायोगिकला जास्त सेट नसतो. खूप बॉक्स सेट लावलाय खूप केलं असं काही नाही, ते मोड्यावर वगैरे पण करू शकतात. त्यामुळे इथले जर का स्टेज बघता, स्टेजची लांबी रुंदी बघता, मोडा आणि याच्यावर जर का केलं तर ते प्रायोगिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे नाटक पण गेलं असं सगळं कुठे आपलं वर्ज नाहीये काही, फक्त बाकी काही नाही. म्हणजे नाच गाणी वगैरे असलं काही नाही, फक्त नाटक, बाकी काही नाही. एक मिनिट ऍडिशन आहे. माझं मत असं आहे की आपल्याला सुद्धा जर कुठले प्रयोग कुठल्या संहिता सुचवायचे असतील तर सगळ्यांना मोकळीक आहे तेवढं सुचवायला. मोकळेपणाने हा प्रयोग आम्ही करतोय. सगळं जेवढं त्याचे चेंजेस होतील तेवढं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. हा प्रश्न राजकीय आहे की सामाजिक आहे हा मला पडलेला प्रश्न आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरं उत्तर असं आहे माझं, भोजनेजी मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. दुसरं उत्तर आहे आमचं नाव आहे मुंबई मराठी पत्रकार संघ, त्यामुळे मराठीसाठी जे जे करणं शक्य आहे ते आम्ही करू. महाविद्यालयाच्या एकांकिका होत्या त्या महाविद्यालयाला
नक्की विचार करणार, नक्की विचार करणार. संहिता पाठवली पाहिजे. हा, बाकी बघायला संहिता प्रोसेस सुद्धा आलं पाहिजे. हा, म्हणजे त्यात आम्ही हेच केलं की प्राचार्यांची सही सकट सगळा जो अर्ज आहे त्याच्यावर सगळं व्यवस्थित आलं तर. आणि दुसरं म्हणजे ते जे स्क्रिप्ट पाठवू त्याची जी परिनिरीक्षण मंडळ DRU नंबर आम्ही याला म्हणतो सेन्सॉर सर्टिफिकेट, त्याच्यावर प्रायोगिक असा उल्लेख कंपल्सरी पाहिजे. नाही तर कुठलं तरी एक व्यावसायिक नाटक मग ते मी प्रायोगिक लोक करतायत म्हणून ते करायचं, ते चालणार नाही. त्या संहितेवर प्रायोगिक हे 100% लिहिलेलं पाहिजे, तरच आपण ते गृहीत धरणार आहोत. जसं मगाशी भोजनेजी म्हणाले की ही नाट्य शुक्रवार करताना आपल्याला भौगोलिक स्थान महत्वाचं नसलं तरी प्राधान्य मात्र महाराष्ट्राच्या दुर्गम भागामधल्या ज्या कलाकृती आहेत त्यांना मुंबईत कसं प्रोत्साहन मिळेल, मुंबईतलं व्यासपीठ मिळेल हा असेल. याचा अर्थ मुंबईतल्या एखाद्या नाट्यसंस्थेवर अन्याय होणार अशातला भाग नाही. निवड ही शेअर कलाकृतीच्या दर्जावरच होणार, पण प्राधान्य जे असेल ते साधारणतः महाराष्ट्राच्या दुर्गम भागातनं इथे येऊ इच्छिणाऱ्या नाट्य संस्थांसाठी प्राधान्याने असेल एवढं, किंवा त्याप्रमाणे समितीने तो विषय विचारात घ्यावा एवढी आम्ही सूचना कार्यकारिणीतर्फे त्यांना केलेली आहे की मुंबईत त्यांना व्यासपीठ आहेच, परंतु मुंबईच्या बाहेरच्या नाट्यप्रेमींना किंवा नाट्यसंस्थांना तर इथे यायची संधी देता आली तर ती प्राधान्याने देवी एवढीच विनंती आहे. भविष्यामध्ये हा जो महिन्यातला एक शुक्रवार आहे प्रत्येक शुक्रवार होऊ शकेल का? तो ते मी पैशाशी निगडीत आहे ना, कारण हा उपक्रम जो आहे हा हृदयाच्या वरच्या खिशाशी निगडीत आहे. म्हणून मी देवदत्तांची परमिशन घेऊन म्हटलं माईक मी घेतला, कारण प्रयत्न असा आहे की आम्ही तसं म्हणतो की नाटक हा मराठी रंगभूमीपुरती नाही मराठी संस्कृतीशी निगडीत आहे. जसे म्हटलं की मी जगभरात फिरलेलो आहे, परंतु 365 दिवस नाट्यसंस्कार चालणारा महाराष्ट्र हा अवघ्या जगातला एकमेव देश आहे असं माझा दावा आहे. त्यात मतभिन्नता असू शकते, त्यामुळे त्याच्यामध्ये जर योगदान देता आला, मी तर म्हणेन दर शुक्रवारी कशाला 365 दिवस देता आला तरी आम्हाला आवडेल. पण जसे म्हटले सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येत नाही. भविष्यात पैशाचं जर गणित जुळलं तर दर नाट्य शुक्रवार इथे साजरं करायला आम्हाला काही हरकत नाही. तुमच्या शुभेच्छा असतील तर नक्की आपण तोही प्रयत्न करू. या वर्षी तरी नाही, पुढच्या वर्षी याचा विचार करू. आहे डोक्यात, चर्चा झाली, पण एकाच वेळी सगळं एकदम पेक्षा पहिल्यांदा आपण वातावरण तयार करू आणि त्यानंतर मग ते करू असं एक थोडं डोक्यात. वटालीजी बरोबर ना? सेटल तर होऊ द्या. आणि अशा प्रकारच्या नाट्य स्पर्धांच्या त्या महाराष्ट्र विविध भागात होतात, अगदी दर्जेदार स्पर्धा होत असतात. आता आम्ही जे करतोय ते दिवसाकडे एक लोप पावत आहे. म्हणजे एक जो मुंबईमध्ये एक छबिलदास मध्ये होत होतं तेही बंद पडलं, आता मला असं कळलं की तेही पुन्हा सुरू करतात, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ह्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या आधी प्राधान्याने सुरू करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतलेला. ऍक्टिव्हिटी आता संदीपजींनी जसं म्हटलं तसं की छबिलदासला ऍक्टिव्हिटी चालू होती, आता ते परत चालू करतायत नाही करतायत मला माहिती नाही त्याबद्दल. पण अदरवाईज ऍक्टिव्हिटी म्हटल्यावरती किंवा प्रायोगिक रंगभूमी म्हटल्यावरती मुंबईमध्ये डोळ्यासमोर येतं ते एकतर छबिलदास जे आता नाहीये, आणि दुसरं डोळ्यासमोर येतं पृथ्वी थिएटर. पण पृथ्वी थिएटरमध्ये जे आहे ती मराठी कमी असतात. NCPA एक आहे, तिकडे पण मराठी कमी असतात. त्यामुळे मराठी आणि त्याच्यात सुद्धा शहरी भागातले मुंबई पुण्याकडचे किंवा अगदी गेला बाजार नागपूर तिकडचे ऍक्टिव्हिटी वाले येऊन तिकडे परफॉर्म करू शकतात. पण अगदी जे म्हणजे कोकणातले आहेत, तळ कोकणातले आहेत की जिकडे त्यांच्या गावांमध्ये काही सुविधा नाहीये, त्यांना जर इथे येऊन परफॉर्म करायचं असेल, दशावतार वगैरे असे प्रकार म्हणा, किंवा विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, अनेक चांगले गुणी कलाकार आहेत की ज्यांना केवळ इथे येऊन परफॉर्म करायला तसा मंच मिळत नाही. त्यांना स्वतःहून जर इथे यायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे त्यांना कळत नाही, आणि त्यांना इथे जर यायचं असेल तर इथे येऊन परफॉर्म करण्यासाठी त्यांना निदान एक दिवस राहावं लागतं, त्यांना ते परवडत नाही. त्या लोकांसाठी इथे हा मंच देणं हे आमचा बेसिक हेतू आहे. ऍक्टिव्हिटी चालू ठेवणं आणि बाहेरच्या लोकांना एक्सपोजर देणं हा हेतू आहे. आणि स्पर्धा होतच असतात, इतर पण आहेत. आता जे आपले एंटरटेनमेंट बीट करणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे कितीतरी स्पर्धा होतात ऑलरेडी. स्पर्धांचा विचार पुढे करू, आता ही ऍक्टिव्हिटी पुरतेच आपण आहोत. एक सवाल ऐसा है कि हिंदी फिल्म कलाकारों के लिए जो देश मंच में जो नाटक होते हैं लाइव, उनके लिए भी ये मंच अवेलेबल होगा?
मी या प्रश्नाचं उत्तर दर्जीनं दिलं, पण त्याआधी फक्त नैनाजींच्या याच्यामध्ये एक ॲडिशन मला अशी करू इच्छिते की हा नाट्य शुक्रवार जेव्हा आम्ही हा कन्सेप्ट डिझाईन करायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यामध्ये प्रायोगिक रंगभूमीला एक व्यासपीठ द्यायचा हा तर मुद्दा होताच, पण केवळ रसिक रंजन पुरते हे व्यासपीठ मर्यादित न राहता यातनं काहीतरी एक चळवळीचं स्वरूप यावं असाही प्रयत्न होता. त्यामुळे जसं आम्ही दिग्दर्शन हो मटालींचं आमचं बोलणं आलं की हा जो नाट्य शुक्रवार निमित्तची प्रायोगिक रंगभूमीची जी कलाकृती ते सादर केल्या जातील तर तिथे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सुद्धा आम्ही आमंत्रित करणार, जे दिग्दर्शक असतील, कथालेखक असतील किंवा ज्याला म्हणतो आपण एक व्यासपीठ ज्याला म्हणतो की टॅलेंट हंट हा सुद्धा एक प्रकारचा प्रयोग या नाट्य शुक्रवारच्या निमित्ताने या वास्तूमध्ये होईल. एखाद्या कलाकाराचं टॅलेंट एखाद्या दिग्दर्शकाने हेरलं त्याला तिथे संधी मिळू शकते, एखाद्या कथालेखक वाटलं की हे उत्तम कथानक आहे निर्माता ते करू शकतो. तर आम्ही प्रयत्न असा आमच्याकडनं करणार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या व्यासपीठावर की दरवेळी नाट्य शुक्रवारसाठी आम्ही त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना आम्ही ते तो कदाचित नाट्य निर्माता असू शकतो, नाट्य दिग्दर्शक होतो, नाट्य लेखक असू शकतो, जेणेकरून यांचं इंटरेक्शन वाढू शकेल, वार्तालाप घेऊ शकतो. तर अशाही प्रकारचा प्रयत्न आमचा असेल जेणेकरून त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळेल. सर यांचा हा बरं सर हिंदी मेरा सवाल है कि हिंदी फिल्म कलाकारों के लिए जो लाइव जो मंच पर नाटक करते हैं उनके लिए भी मंच अवेलेबल होगा, वो भी कर सकते हैं. एक बात है कि अगर फिल्म कलाकार है, अंजन दा है, अंजन श्रीवास्तव है, राकेश बेदी है, अवतार गिल है, वो जो लोग हैं वो कमर्शियल लोग हैं. एक अभी एक मंच पे बिंदु दारा सिंह है, पुनीत केसार है, इनके जैसे नाम का वो बड़ा मंच हुआ था जो नहीं वो नहीं. आप पहली बात आप हमारे समझे नहीं ऐसा मुझे लग रहा है. हमारा क्या कहना है, एक एकांकिका और दीर्घांक नाटक यहाँ कोई साधन नहीं होगा क्योंकि नाटक के लिए बहुत बड़ा स्टेज और बहुत बड़ी चीज लगती है, वो यहाँ पे उपलब्ध नहीं है. तो हम एकांकिका और दीर्घांक प्रायोगिक जो है उनको ही सादर करने देंगे. कमर्शियल उसमें करना नहीं होगा. प्रायोगिक रंगभूमी चाहे मराठी हो, हिंदी हो, कुछ किसी भाषा में, वो कमर्शियल नहीं होगा. प्रायोगिक जो होगा वो होगा. और उसके लिए उनको भी जैसा देवधर जी ने जो बोला है कि वो स्क्रिप्ट देनी पड़ेगी, सब वो सब प्रोसीजर उनके लिए भी वही है, सेम है. भाषेच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणार आहोत. करतोच ना आपण, काय करतोच ना. शेवटी नाटक कोणतं म्हणजे जे कलाकृती कोणती निवडायची याचा अधिकार या ठिकाणना असेल. आणि जसं मी या ठिकाणकडनं जाणून घेतलं ज्यामिनी की भाषेच्या पलीकडे जाऊन सुद्धा शेवटी कलाकृती जी असते तिला भाषेचं बंधन नसतं. तर एखादी चांगली संहिता मिळाली जी हिंदीमध्ये असू शकते तर त्याचाही आपण इथे विचार करू शकतो की त्याचाही सादरीकरण जर करता आलं तर आपण त्याचाही विचार नक्की करू शकतो. त्यामुळे भाषेच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण कलाकृती म्हणून त्याचा नक्की विचार करू शकतो. मालवणी भाषेत सादर करणार ते. अहिराणी भाषा आहे, अहिराणी भाषेत त्या भाषेत ऍब्सोल्युटली ते हो. प्रॉब्लेम नाही, भाषेची अडचण नाही. तुम्ही स्क्रिप्ट दिली पाहिजे आणि आम्हाला कळेल अशी स्क्रिप्ट दिली पाहिजे, हेही महत्वाचं. कोणतीही सक्ती नाही, सक्ती नाही. हो, कोणतीही सक्ती नाही, भाषा सक्ती नाही, घराणेशाही नाही, काही नाही, सगळं ओपन आहे. प्रयत्न आहे. आता तुम्हाला याचं उदाहरण पुन्हा देतो की मी भारतीय जेव्हा मी सुरुवातीला सुरू केलं तेव्हा मला हा प्रश्न विचारला होता की अशा पद्धतीने तुम्ही जे करताय त्याने काय फरक पडणार आहे आणि तुम्ही यांनी काय फरक पडणार आहे का. तर जेव्हा 200 प्रयोग झाले आणि त्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी मला रिॲक्शन्स दिल्या आणि त्या रिॲक्शन अशा आल्या की एका रत्नागिरीच्या शाळेमध्ये एका मुलांनी सांगितलं प्रयोग संपल्यानंतर, सर बाकी मला माहित नाही पण यापुढे मी हातातला कचरा जमिनीवर टाकणार नाही. हा खूप मोठा बदल होता आणि अशा छोट्या छोट्या बदलातच होईल. हे इतकी मोठी भिंत आहे, त्याला धडक मारायची असेल तर एका धडकेत होणार नाही, पण ही एक धडक आहे, ही एक चळवळ आहे आणि त्याही पेक्षा हा एक प्रयत्न आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मला भोजने जसा प्रश्न विचारायचा आहे की मराठी रंगभूमीला बळ देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का, हा एक मुद्दा आहे. हा प्रश्न कशासाठी आहे, याचं कारण कसं की मराठी संपणार म्हणून आरडाओरडा होतो. ना मराठी संपली, ना मराठी माणूस संपला, ना मराठी रंगभूमी संपली. त्यामुळे बळ जिथे मिळत राहतं, लोकांनी फक्त किती उत्साह दाखवावं त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये एक ऍडिशन असं आहे जे मटालाजी आणि दुर्गाजी म्हणाले की
हे आम्ही का करतो आहोत, तर ज्याला आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे, तसा आमचा हा उपक्रम जो आहे हा पथदर्शी व्हावा महाराष्ट्रामध्ये, की मुंबई मराठी पत्रकार संघटना ही एक संघटना आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करू पाहते आणि त्याला उत्तम असं पाठबळ मिळतं, यश मिळते, आर्थिक सहाय्य मिळते. जेव्हा मी या उपक्रमाची चाचपणी करतो, अनेक जण सर महाराष्ट्रातनं विचारणा करतात मुंबईकडे की तुम्हाला हे कसं शक्य झालं. मला सांगायला आवडेल की सरांचा नाट्यप्रयोग जो आहे हा इथून अगदी काही अंतर असणारी एक सर एली कदोरी म्हणून शाळा आहे, ज्यू लोकांची संघटना असणारी ही 150 वर्ष जुनी मराठी शाळा आहे. त्या मराठी शाळेमध्ये सुद्धा ते अशा प्रकारचे प्रयोग आता करता येतात का याची चाचपणी करतात आणि सरांच्याच नाटकाने त्याचा सुरुवात करतायत. मला असं वाटतं की आमचा हा जो प्रयोग आहे हा प्रयोग महाराष्ट्रातल्या अशा अनेक संस्था आहेत की ज्यांच्याकडे क्षमता आहे, ज्यांच्याकडे साधनं आहेत, ज्यांच्याकडे संपूर्ण व्यासपीठ आहेत, ज्यांनी जर पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या माणसांना मुंबईत यायची गरज नाही, त्या ठिकाणी ही व्यासपीठ मिळू शकतात. त्यामुळे कोणीतरी करणं हे सुरुवात करणं महत्वाचं आहे. आम्ही ती सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की या सुरुवातीचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे तो महाराष्ट्रभर जाईल. महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक संस्था या अशा नाट्यप्रयोगांसाठी प्रायोगिक रंगभूमी जर पुढे आल्या तर त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो रंगभूमीलाच अंतसत्य शेवटी होणार आहे, कलाकारांना होणार आहे. मला असं वाटतं की एक हा पथदर्शी असा उपक्रम आहे महाराष्ट्रातल्या विविध संस्थांसाठी, जेणेकरून त्यांना याचा हा पथदर्शी प्रकल्प, माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावात अशा प्रकारचा जे पूर्वी व्हायचं अशा प्रकारे जर झालं तर मोबाईलच्या वेगात अडकलेली आपली जी युवा पिढी आहे किंवा जी बच्ची कंपनी आहे ती पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना या सगळ्या टेक्नॉलॉजीपासून दूर ठेवू शकतो, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये भर घालू शकतो. एकांकिका आणि दीर्घांकामध्ये बसणाऱ्या लोककला असतील तर 100% आम्हाला नाटक सादर करता येणार नाही. त्यामुळे लोककला म्हटल्यानंतर जो स्टेज लागतो आणि जो आवाका लागतो तेवढा आता आमच्याकडे उपलब्ध नाही. आता बोलतो ना मी की त्यांनी तेही करू शकतात. आम्ही त्यात नियमावलीत हे लिहिलंय आहे की प्राचार्यांची सही असलेलं सर्व आणि ती संहिता DRM नंबर प्रायोगिक असलेलीच अशा पद्धतीने जर का त्याचाही विचार करणारच ना. प्राधान्य म्हणजे मुंबईला बाजूला टाकायचं असं नाही, मुंबईतली मंडळी सुद्धा येऊ शकतात. मुद्दा तो नाहीये. प्राधान्य का, तर त्या लोकांना इथं सादर करायची संधी मिळावी म्हणून, बाकी काही नाही. ठीक आहे. धन्यवाद. मला वाटतं सगळ्यांना प्रश्नांची उत्तर मिळाली असतील, तर त्यामुळे उपस्थित असलेले सगळे आणि जे आपल्या फेसबुकवरून लाईव्ह बघत असलेले सगळे त्यांना मी विनंती करेन की येत्या 25 तारखेला नाट्य शुक्रवारी सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवावी आणि ही पत्रकार परिषद इथे संपते असं मी जाहीर करते. धन्यवाद.